नांदेडच्या मतदारांच्या आपल्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आता आपण जाणून घेऊया। खरं तर या गेल्या काही 10 वर्षापासूनच आम्हाला तृतीयपंथी ओळखपत्र, तृतीयपंथी रोजगार, राशन कार्ड, मतदान कार्ड अनेक अशा योजना आमच्यासाठी आखल्या गेल्यात आणि ते अंमलात सुद्धा येत आहेत। आणखीन या सरकार आल्यापासून आम्हाला अनेक योजनांचा लाभ सुद्धा मिळायला सुरुवात झाली आहे। पुढील देखील आमची अपेक्षा आहे की तृतीयपंथी म्हणून जगत असताना माणुसकीची बाब म्हणून आम्हाला माणुसकीच्या दृष्टिकोनाने जगता यावं, माणुसकीच्या दृष्टिकोनाने आम्हाला काम सुद्धा मिळावं। गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे नांदेडमध्ये जो विकास व्हायचा होता तो काही कारणाने थांबलेला होता। पण नांदेडच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर सर्व राष्ट्रीय महामार्गाचं जाळं हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। आता नांदेडच्या रस्त्यांची पण सुधारणा सुरू झालेली आहे। सध्या तर आता भरपूर महागाई वाढलेली आहे आणि जे काही म्हणजे जनतेसाठी जे काही सुख सुविधा वगैरे काही जे पाहिजे आहेत तर त्या काही होताना दिसत नाही आहेत। मी सरकारबद्दल तर नाराज आहे। म्हणजे ज्या सुविधा सुख सुविधा पाहिजेत जनतेला त्या मनावर तसे भेटले नाही। सरकारने जे आश्वासन दिले त्या सर्व आश्वासनाचे 1% सुद्धा पूर्तता केलेली असं दिसत नाही। महागाईचा प्रश्न आज वाचून असं बेरोजगारी आहे। शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण इतकं महाग झालं की सर्वसामान्य पोराचं शिक्षण आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे।